नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण जे काल मराठी व्याकरण सिरीज जी सुरू केलेली आहे त्या मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपण काल पहिला टॉपिक टाकलेला आहे. पहिला टॉपिक म्हणण्यापेक्षा ते भाषेचं एक आपलं इंट्रोडक्शन होतं. भाषा म्हणजे काय आणि भाषा कशी निर्माण झाली याची थोडीशी आपण पार्श्वभूमी बघितलेली आहे. मराठी व्याकरणाचा खऱ्या दृष्टीने आज आपण पहिला टॉपिक बघणार आहोत. तर या टॉपिकपासून मित्रांनो, तुम्ही हा आपला लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, जे आयोगाचे MPSCच्या आयोगाचे असतील, राज्यसेवा मेन्सच्या सहित सर्व प्रश्न तुम्ही काय करा, सोडून बघा. आपण शिकवलेल्या बेसवर जर नाही सुटले तर तुम्ही माझा व्हिडिओ बघू नका आणि मला व्हिडिओ बनवण्याचाही अधिकार नाही मित्रांनो. पण मी जे मेहनत घेतलेली आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी, ती तुम्ही कृपया जी मेहनतीने बनवलेला व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत पोहोचवावा आणि माझ्या मेहनतीला सार्थकी लावावं. म्हणून मित्रांनो, आपला हा स्टडी विथ एजे चॅनलमधून जो आपण मराठी व्याकरणाचा कोर्स सर्वांसाठी मोफत विनामूल्य दिलेला आहे, ही संपूर्ण सिरीज आपण अपलोड करणार आहोत. तर ती सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही सर्वांना विनंती आहे मित्रांनो. चला, आपण आज भाषा, लिपी आणि भाषेचे स्वरूप हे महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या मराठी व्याकरणामधला. हा महत्त्वाचा टॉपिक आपण आज सुरू. मित्रांनो, हा आहे आपला भाषा, लिपी आणि स्वरूप हा मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत आता, तर याच्यामध्ये आपण भाषा, लिपी व स्वरूप. आता भाषा म्हणजे काय, आपण सुरुवातीला भाषेची व्याख्या पाहून घेऊ. भाषेच्या व्याख्येमध्ये असं सांगितलंय की भाषा हा काय आहे, एक विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा आहे. आता विचार आपण कसंही व्यक्त करू शकतो. विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून पुन्हा भाषेचे काही प्रकार पडतात. जे स्वरूप आहेत ते स्वरूप भाषेचे विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून सुद्धा ते स्वरूप तयार होत असतात. तेही आपण पुढे बघणारच आहोत. पण मित्रांनो, आता आपण बघू भाषा हा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे मी जर माझ्या रागाने माझे हावभाव जरी मी व्यक्त केले, रागाने एखाद्याकडे बघितलं, तर ते काय आहे, ते विचार व्यक्त करणं आहे. ते विचार व्यक्त करणं म्हणजे रागाने बघणं, हे सुद्धा माझा राग व्यक्त केला, मी माझा विचार व्यक्त केला. विचार, भावना आणि आपले अभिव्यक्ती आहे ते आपण सर्व काय करणार आहोत, व्यक्त करू शकतो. ती अभिव्यक्ती व्यक्त करण्याचे सुद्धा जे माध्यम आहे, जे साधन आहे, त्याला काय म्हणतो आपण, भाषा म्हणतो. भाषाने याच्यावर आता आणखी एक छोटी बीट आहे मित्रांनो ही. पण भाषेच्या व्याख्याची जी बीट आहे ती महत्त्वाची आहे, ती सर्वांनी लक्षातच ठेवा. याच्यावर प्रश्न सुद्धा येतो मित्रांनो. आता भाषिक क्षमता ही एक थोडीशी बीट आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यापेक्षा समजून घ्या मित्रांनो. भाषिक क्षमता म्हणजे काय. आता भाषिक क्षमता जी आहे आपली, ती भाषा समजून मेंदूमध्ये संपादित करण्याची जी क्षमता असते, त्या भाषा समजून मेंदूमध्ये संपादित म्हणजे काय की आपण आता लहान असताना आपल्याला भाषेचं कुठलंही नॉलेज नव्हतं मित्रांनो. आपल्याला रडण्याशिवाय दुसरं काहीच कळत नव्हतं. आपण फक्त आपल्याला भूक लागली आपण रडायचो, आपल्याला काय होईल. ते सुद्धा एक भाषाच आहे मित्रांनो. ते सुद्धा त्याचा विचार करण्याचं साधनच आहे. तो त्या प्रकारे लहान मुलं काय करतात, त्यांचे विचार व्यक्त करतात. पण आपण जे भाषा बोलतो, ही भाषा आपल्याला लहानपणी अवगत होती का, तर नक्कीच नाही. तर भाषिक क्षमता म्हणजेच काय, मग भाषा समजून घेणे आणि मेंदूमध्ये संपादित करणे. आता लहान मुलं जे आहेत ते भाषा काय करतात, समजून घेतात. त्यांना अगोदर तुम्ही कुणी शिकवलंय का रे भाषेला, कशी भाषा बोलायची, काय करायचं, कधी कुणाला शिकवलेलं बघितलं का लहान मुलांना. आपण त्यांना ते शिकवत नाही. ते काय करतात, आपण काय बोलतो आणि आपण त्यानंतर कसं वागतो, आपण त्यावर काय रिॲक्ट करतो, कोणत्या कृतीला काय म्हणतात, ह्या सर्व गोष्टी ते लहान मूल काय करत असतं, ऑब्झर्व करत असतं. मग ते लहान मुलांनी जे ऑब्झर्व केलेलं असतं आणि ते काय करतात, ते मेंदूमध्ये संपादित करून ठेवतात. म्हणजे कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ते काय करतं, मेंदूमध्ये संपादित करतं, म्हणजे स्टोअर करून ठेवतं. मग पुढच्या वेळेस जर समजा तुम्ही त्याला दूध दाखवलं आणि ह्याला दूध म्हणलात, ते पुढच्या वेळेस ते दूध बघितलं की त्याच्या लक्षात येतं की ह्याला काय म्हणतात, दूध म्हणतात. ते मेंदूमध्ये दूध हा शब्द संपादित करून ठेवतं. म्हणजे मेंदूमध्ये ते त्याच्या फिक्स करतंय, आता ह्याला दूधच म्हणतात. मग ते काय करतं, सुरुवातीला काय त्याची भाषा व्यक्त करताना त्याला भाषेचं नॉलेज नसतं, त्याला भाषेची समजूत नसते, भाषा त्याने समजून घेतलेली नसते. तोपर्यंत ते काय करते,
त्याला दूध प्यायचं असेल, भूक लागली असेल तर ते काय सांगतं, ते फक्त रडतं. ते दूध प्यायचं असं दूध म्हणू शकत नाही. पण मित्रांनो, जर त्याला भाषा समजायला लागते हळूहळू, तो ऑब्झर्वेशन करून काय करतो, भाषा समजून घेतो आणि मग त्याला समजतं की ह्याला दूध म्हणतात आणि नंतर ते काय म्हणतंय, आई मला दूध दे. तसं भाषा ही संपादित, आता मेंदूमध्ये जे आपण संपादित करून ठेवतो, आपण सुद्धा आता काय, आपल्याला मराठी भाषा येते, मला इंग्लिशही येते, मराठी येते, हिंदी सुद्धा येते, पण मला तमिळ भाषा येत नाही. मग आता तमिळ येत नाही म्हणजे काय, कोणालाही कोणतीही भाषा, मला मराठी येत होती का रे अगोदर, ती पण येत नव्हती, हिंदीही येत नव्हती. ह्या भाषा मी काय केल्या, समजून घेतल्या आणि समजून घेऊन मेंदूमध्ये संपादित केल्या. त्यावर मी आता हिंदीमध्येही बोलू शकतो, मराठीमध्येही बोलू शकतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बोलू शकतो. पण मित्रांनो, तमिळमध्ये बोलू शकत नाही, कारण मी तमिळ भाषा अजून समजून घेतलेली नाही आणि माझ्या मेंदूमध्ये ती भाषा काय नाही, संपादित नाही. संपादित म्हणजे मला त्या भाषेबद्दल काही जास्त ज्ञान नाही मित्रांनो. आता नंतर ती आपली ज्ञान कॅपॅसिटी, जी स्टोअर करून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे, जी क्षमता आहे, त्याला आपण काय म्हणतो, भाषिक क्षमता म्हणतो. त्याला आपण म्हणतो भाषिक क्षमता. ही जी भाषिक क्षमता आहे, आता बघा, एखादा मुलगा आहे, तो काय करतो, 30 दिवसात इंग्लिशचा जे शिकायचा कोर्स असतो, ते 30 दिवसात इंग्लिश शिकतो एखादा मुलगा, म्हणजे त्याची काय आहे, ती 30 दिवसात ती इंग्लिश शिकायची, ती त्याची भाषिक क्षमता आहे. क्षमता, आता भाषिक क्षमता जी आहे ते आपण किलोमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजणार आहे का, नाही. तर ती कशी, आपण असा अनुमान लावूनच मोजू शकतो. असं अनुमान लावून आपल्याला समजू शकतं, त्याच्या IQ लेवलसारखं. IQ लेवलसारखंच आपल्याला काय समजणार आहे की भाषा, त्याची भाषिक क्षमता किती आहे, म्हणजे तो किती लवकर एखादी भाषा कॅप्चर करतो, त्याच्यावर काय असतं, त्याला काय म्हणतात, भाषिक क्षमता म्हणतात. दुसरी बीट आहे मित्रांनो महत्त्वाची, भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन येत असतो मित्रांनो, हे लक्षातच ठेवा. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते. आता नदीच्या प्रवाहाचीच उपमा का दिली जाते, तर ह्याला रस्त्याची उपमा का दिली जात नाही किंवा कशाची उपमा नाही दिली जात, याला काय दिली जाते, नदीच्याच प्रवाहाची उपमा दिली जाते. ह्याचं कारण फक्त हेच आहे मित्रांनो, की जशी आपली नदी आहे, नदी काय होते, सुरुवातीला ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी छोटे असते, तर नंतर काय होते, ठराविक कालावधीनंतर जशी जशी ती पुढं वाहत जाते, तसे कालावधीनंतर तिचं पात्र बदलतं, तिचं मोठं पात्र होत चालतं नदीचं. आपण हे भूगोलमध्ये सगळं बघितलेलं आहे. नदीचं पात्र मोठं होतं, नदीचं नाव सुद्धा ठराविक कालावधीनुसार बदलत चालतं. समजा अशा भरपूर नद्या आहेत. भीमा नदीलाच पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर काय म्हणतात, तर त्याला इंद्रायणी सुद्धा म्हणतात. म्हणजे अशा काही नद्या आहेत, सॉरी इंद्रायणी नाही, त्याला चंद्रभागा म्हणतात पंढरपूरमध्ये भीमा नदीला. अशा नदीचे सुद्धा काय होतात, स्थानानुसार नावं सुद्धा बदलत असतात किंवा प्रदेशानुसार सुद्धा काय होतं, नदी बदलत चालते, नदीचं स्वरूप बदलत असतं. तसंच आपल्या भाषेचं स्वरूप सुद्धा काय आहे, प्रदेशानुसार बदलत असतं. आता भाषेचं जे स्वरूप प्रदेशानुसार बदलतं ते कसं आपण पाहू शकतो, की आपल्याकडे काय भरपूर, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो. आपण कालच बघितलंय की महाराष्ट्राची मातृभाषा ही काय आहे, मराठी आहे. 68 पॉईंट काहीतरी समथिंग टक्क्यांमध्ये, 68 पॉईंट आय थिंक 98 काहीतरी टक्के, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काय आहे, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. महाराष्ट्रामधील 68.98% काहीतरी आहे. तर तेवढ्या लोकसंख्येचं काय आहे, मराठी ही भाषा मातृभाषा आहे. मग मराठी भाषा तेवढ्या लोकांची मातृभाषा असून सुद्धा सगळे बोलतात ती मराठी सारखीच आहे का रे, तर नक्कीच नाही. आता मराठवाड्यामध्ये जे मराठी बोलली जाते, ते मराठवाड्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचे सुद्धा बदल आहे. आणि पुण्यामध्ये जी भाषा बोललं जातं, पुण्यामध्ये बोलली जाणारी भाषा, पुण्याला पुणे म्हणत नाहीत तर काय म्हणतात, पुण्यामध्ये पुणे म्हणतात. म्हणजे हे जे भाषेमध्ये जो बदल आहे, हा बदल कशानुसार होतो, प्रदेशानुसार सुद्धा होत असतो. तसंच आपण इकडं विदर्भामध्ये जर खाली गेलो तर तिथं काय, कशा प्रकारे बोलतात, विदर्भामध्ये सुद्धा भाषामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल असतो. बदल म्हणजे काय, की अगदीच इंग्लिशमध्ये बोलतात असंही नाही, पण जे शब्द आहेत ते शब्द मांडण्याची जी प्रक्रिया असते त्यांची, ते शब्द मांडणी त्यांची थोडीशी वेगळी असते. ते प्रत्येक प्रदेशानुसार काय होत असतं, बदलत असते. आता मित्रांनो, ऐकणे, बोलणे, लिहिणे आणि वाचणे
व आकलन हे काय आहेत रे? भाषेचे 5 काय आहेत? कौशल्य आहेत. ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो. ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे व आकलन हे काय आहे? भाषेचे कौशल्य आहेत. भाषेमध्ये जर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला भाषा ऐकता तर येतेच सगळ्यांना, ऐकून ती भाषा समजलीही पाहिजे, बोलताही आली पाहिजे. भाषा ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे आणि आकलन करणे हे जर तुम्हाला एखाद्या भाषेत येत असेल तर तुम्ही त्या भाषेमध्ये प्रभुत्व निर्माण करू शकता. तुम्ही ते भाषा चांगल्यापैकी समजून घेऊ शकता. ह्या भाषेचं आपलं काय असतं? कौशल्य असतं. म्हणून ह्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या भाषेची कौशल्य आहेत मित्रांनो. यावरच भाषा जी असते यावरच भाषेचं काय असतं? शिक्षण सुद्धा अवलंबून असतं. भाषेचं शिक्षण म्हणजे आता एखाद्याला भाषा शिकायची, फक्त काही जण असे आहेत त्यांना फक्त इंग्लिश बोलता येते पण ती ग्रामॅटिकली इंग्लिश लिहू शकत नाही किंवा काय नाही, अशा भरपूर अडचणी असतात. तर त्याला भाषेचं पूर्णपणे शिक्षण आपण म्हणू शकत नाही. आता भाषेचं जे शिक्षण आहे ते कशावर? ह्या 5 सर्व कौशल्यांवर अवलंबून आहे. भाषेचं शिक्षण जे आहे ते या 5 सगळ्या कौशल्यांवर अवलंबून आहे. मित्रांनो, पुढची बीट आपली आहे ती म्हणजे लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे. आता लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे याच्यावर मला वाटतं कोणाचाही संदेह नसेल, कारण लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन यासाठी म्हणता येईल मित्रांनो की रॉबर्ट हुकने जेव्हा पेशीचा शोध लावला, पेशीचा शोध लावल्याच्या नंतर परत पुढचा रॉबर्ट हुक तयार झाला आणि त्याने पेशीचा शोध लावला का परत, किंवा दुसऱ्या कुठल्याही माणसाला लावायची गरज पडली का? तर नक्कीच नाही मित्रांनो. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने ज्यावेळेस पेशीचा शोध लावला त्यावेळेस त्याने काय केलं? त्याने जो त्याचा शोध आहे त्याचं इन्व्हेन्शन त्याने काय केलं? पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं. आता त्याने लिहून ठेवलेलं त्याचं जे ज्ञान होतं ते सर्व आपल्या सर्वांच्या कामी आलं. आता आपल्या कामी आलं म्हणजे काय? एखाद्या पुरुषाने, एखाद्या शास्त्रज्ञाने म्हणा किंवा एखाद्या संशोधकाने म्हणा, एखाद्या गोष्टीवर संशोधन करून त्याचं जे मत मांडलेलं असतं, त्याचं मांडलेलं मत हे त्याने काय केलेलं असतं? त्याचं जे मिळवलेलं ज्ञान असतं ते पुस्तकांमध्ये त्याने साठवून ठेवलेलं असतं. आता पुस्तकामध्ये ज्ञान साठवून ठेवलं म्हणजे काय होतं की एका व्यक्तीने त्याच्या आयुष्यभरात जेवढे सगळे काही शोध लावले असतील, शोध लावण्यासाठी मित्रांनो 12-12 तास, 15-15 तास आपण अभ्यास करतो फक्त एक पोस्ट काढण्यासाठी. आणि हे किती दिवस करतो? 1-2 वर्ष जर 12-12 तास अभ्यास केला तर चांगल्यापैकी पोस्ट निघून बी जाते मित्रांनो. पण ह्या शास्त्रज्ञांना, ह्या संशोधकांना जर काही नवीन इन्व्हेन्शन करायचं असेल, काही नवीन शोध लावायचा असेल किंवा काय असेल तर त्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या असे 12-12, 15-15 तासाचे कितीतरी दिवस घातलेले असतात मित्रांनो. आपल्याला डॉक्टर अब्दुल कलामांबद्दल जर माहीत असेल तर त्यांनी जो क्षेपणास्त्र हे केलं, शोध घेतला त्याचा, तर त्याचा शोध लावण्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे ते हे आहेत त्यांचे. तर त्यांनी काय केलं? जेवढे त्यांच्या आयुष्यामध्ये ॲस्पेक्ट आपण म्हणतो त्या ॲस्पेक्टला आपण जर बघितलं तर एक फक्त त्यांचं जे अग्निपंख जे होतं क्षेपणास्त्र, त्या क्षेपणास्त्रावरच आपण बोलून चालणार नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खरंच खूप मोठी कामगिरी केलेली आहे. पण मित्रांनो, त्यांच्याबद्दलचा किस्सा आम्हाला आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितला होता. तो म्हणजे ते लग्न करायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हती मित्रांनो. स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा त्यांना वेळ नव्हती. एवढे त्या लोकांचे, एवढ्या महान लोकांचे जे ज्ञान आहे, त्यांनी मिळवलेलं जे ज्ञान आहे ते काय करतात? पुस्तकांमध्ये लिहून ठेवतात. आणि आपण त्यांनी लिहिलेलं त्यांचं जे पुस्तक असतं ते पुस्तक हार्डली एक 10-15 दिवस किंवा 1 महिना, 1.5 महिना, खूप मोठं पुस्तक असेल 2 महिना, तुमचं वाचायचं स्पीड कमी असेल 3 महिने, जास्तीत जास्त 3-4 महिन्यामध्ये तुम्ही काय करता? त्यांचं संपूर्ण जे त्यांनी मिळवलेलं ज्ञान आहे ते तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये मिळतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलेलं असतं ते ज्ञान आपल्याला किती? 3 ते 4 महिन्यामध्ये मिळतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला एक अशी विनंती आहे की आपण अभ्यास जो करतो तो अभ्यास आपण आपल्यासाठी करत असतो मित्रांनो. त्याने आपण मोठे होत असतो. म्हणून अभ्यासासाठी असं विशेष कोणतंही मोटिवेशन तुम्हाला घ्यायची गरज नाही किंवा मोटिवेशन असायची गरज नसते मित्रांनो. मोटिवेशन कुठं बघायची गरज नसते. हे मोटिवेशन आपल्याला जर समजलं आपण ज्ञान कशासाठी घेत आहोत, आपण कशासाठी शिकत आहोत आणि आपण जे अभ्यास करतो तो
कितीतरी मोठ्या लोकांच्या ज्ञानाचा आपण अभ्यास करतो, म्हणजे आपण सुद्धा त्याने ज्ञानी होत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करायलाच पाहिजे. नोकरीसाठीच नाही तर आपण ज्ञानी होण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा अभ्यास करायचा असतो. हो, पण ठीक आहे, ज्ञान म्हणजे काय आहे? ज्ञानाचा हा एक मोठा समुद्र आहे आणि ह्या समुद्रामध्ये आपण जर म्हणलं, कितीही विचार केला की आपण ज्ञानार्थी व्हायचं, तर हा समुद्र काय ज्ञानाचा कधी संपणार नाही मित्रांनो. म्हणून आपण परीक्षेच्या माध्यमातून ज्या वेळेस आपण एखादा जॉब मिळवण्यासाठी, एखादी पोस्ट काढण्यासाठी आपण अभ्यास करत असतो, त्यावेळेस आपण काय करायचं असतं? परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण अभ्यास करायचा असतो आणि तो अभ्यास करून आपण एखादी पोस्ट मिळवण्यासाठी वरवर अभ्यास केला तरी चालतो मित्रांनो, पण हा अभ्यास सर्वांनी करत जा. हे अभ्यासासाठी कुठलंही मोटिवेशन बघत जाऊ नका. हे सगळ्यात मोठं मोटिवेशन तयार करा की एखाद्या शास्त्रज्ञाने किंवा एखाद्या संशोधकांनी, एखाद्या विचारवंताने त्याचं संपूर्ण आयुष्य घातलेलं आहे आणि एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक मी एक 30 ते 40 दिवसामध्ये वाचून काढतो आणि 30-40 दिवसामध्ये मला त्या महापुरुषांनी ज्यांचा तर हे काय आहेत मित्रांनो, आपले भाषेचे स्वरूप आहे. आता भाषेचं स्वरूप म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीचं स्वरूप म्हणजे त्याच्या वैशिष्ट्यावरून, याच्यावरून त्याचं स्वरूप ठरवलं जातं. तसं भाषा म्हणजे कोणती? आपली मातृभाषा कशाला म्हणतात? आता मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, हे सगळे शब्द आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेतच, प्रत्येक वेळेस बघितलेलेच आहेत. पण आता आपण काय करणार आहोत? परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने याचा जो अर्थ आहे, याच्या ज्या व्याख्या निघतात किंवा ते भाषा कसे स्वरूप भाषा किंवा म्हणजे त्या भाषेचं स्वरूप काय आहे, ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर आता काय आहे मातृभाषा? मातृभाषा म्हणजे काय आहे? मातृभाषा म्हणजे काय, थोडक्यात असं म्हणायचं म्हणजे आपल्या आई वडील जे बोलतात, सुरुवातीला आपण कुणाची भाषा ऐकतो जास्त? सगळ्यात जास्त आपण आईची भाषा ऐकत असतो. आपल्या आई घरात म्हणजे आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा असतात, आपण आईकडून ज्या भाषा शिकलेलो असतो, त्या भाषा काय असतात? मातृभाषा असतात. घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात? मातृभाषा म्हणतात. मित्रांनो, संपूर्ण वाक्य लिहित बसलो नाही कारण आपला बोर्ड छोटा आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय, आपल्याला संपूर्ण लिहायला जागा पण पुरत नाही. एक 26 ऑगस्टपर्यंत आपला जो बोर्ड आहे तो ऑर्डर केलेला मोठा बोर्ड थोडासा येईल आणि मग आपला व्हिडिओ आणखी जास्त ॲक्टिव्हपणे आपण करू शकतो. तर तोपर्यंत मित्रांनो ॲडजस्ट करून घ्या. 26 ऑगस्टपर्यंत कृपया तुम्ही ॲडजस्ट करा. मग नंतर आपण आणखी चांगल्या पद्धतीने थोडंसं व्हिडिओ बनवत जाऊ. मित्रांनो, बोलीभाषा. आता बोलीभाषा म्हणजे काय? मातृभाषा समजली सगळ्यांना. मातृभाषा म्हणजे काय की घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात? मातृभाषा. मातृ म्हणजे काय? माता. माता म्हणजे आपली आई. आपली आई ते जे घरामध्ये बोलतात. आपण सुरुवातीला जी भाषा शिकतो, सुरुवातीला कोणती भाषा शिकतो आपण आणि कुणाकडून शिकतो? तर ती आपण शिकतो आपल्या आईवडिलांकडून आणि आपल्या घरातून. मग मित्रांनो, आपल्या घरात जी भाषा बोलली जाते तिला काय म्हणतात? मातृभाषा म्हणतात. त्याच्यानंतर जी बोलीभाषा आहे. आता बोलीभाषा म्हणजे काय? दैनंदिन जीवनामध्ये संपर्कासाठी आणि संवादासाठी. दैनंदिन जीवन म्हणजे काय की आता आपण गेलो मित्रांमध्ये आणि मित्रांमध्ये जाऊन गप्पा मारायला लागल्यावर आपण त्याला एकदम तू काय करत आहे आणि तू कुठे चाललेला आहेस, असं आहेस म्हणतो का? आपण काय म्हणतो? काय करतोय तू? कुठं चालला आहे? असं आपण ज्या दैनंदिन भाषामध्ये आपण जे बोलतो, दैनंदिन जीवनामध्ये जे आपण मित्रांसोबत यांच्यासोबत गप्पा मारत बसतो, त्या भाषा काय असतात? बोलीभाषा असतात मित्रांनो. आपण जी भाषा दैनंदिन जीवनामध्ये संपर्कासाठी किंवा संवादासाठी वापरतो त्यालाच काय म्हणतात? बोलीभाषा म्हणतात. मग आता बोलीभाषा ही काय ठरते? जे प्रदेश आहेत काही, त्या प्रदेशानुसार बोलीभाषा ही बदलत असते. आपण मगाशीच बघितलं, भाषेचं जे काय होतं स्वरूप हे कशानुसार बदलत चालतं? प्रदेशानुसार आणि कालांतरानुसार. आता वऱ्हाडी बोली ही काय तिकडं विदर्भात तिकडं बोलली जाते. कोकणी कोकणामध्ये बोलली जाते, म्हणजे नागपुरी नागपूर साईडला. आता अशा जी बोल्या आहेत, अहिराणी बोली सुद्धा विदर्भ साईडलाच बोलली जाते मित्रांनो. ह्या जी बोल्या भाषा आहेत
त्या बोलीभाषा कशानुसार ठरतात, प्रदेशानुसार आपली जी बोलीभाषा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जसे बोलतो, आता दैनंदिन जीवनामध्ये जी आपण बोलण्याची भाषा असते आपली, तिला काय म्हणतो आपण, बोलीभाषा म्हणतो. तिकडची भाषा वेगळी, इकडची भाषा वेगळी असं आपण म्हणतो, पण भाषा सगळी कोणती आहे, मराठीच आहे. आणि ह्या जी भाषा आहेत, आपण ज्या वराडी बघितली असेल, कोकणी बघितली असेल, ह्या भाषा जी हळवी बोली, डांगी, अहिराणी, नागपुरी, ह्या भाषांचे उदाहरणं सुद्धा मित्रांनो, बोलीभाषेचे उदाहरणं हे लक्षात असू द्या. हे उदाहरणं म्हणजे काय आहेत की ते त्या भागामध्ये ती भाषा बोलली जाते, दैनंदिन जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोललं जातं मित्रांनो. तसंच आता काय आहे, आपण जी भाषा दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्याला आपण बोलीभाषा म्हणतो, आणि बोलीभाषेचे हे काही प्रकार आहेत, म्हणजे प्रकार म्हणण्यापेक्षा उदाहरणं आहेत. महत्त्वाच्या काही बोलीभाषा ज्या आहेत, वऱ्हाडी, कोकणी, हळबी, नागपुरी, अहिराणी आणि डांगी, ह्या महत्त्वाच्या काही बोलीभाषा आहेत मित्रांनो. मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिल्या, त्या भाषा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रमाण भाषा म्हणजे काय आहे, आता प्रमाण भाषा कशाला म्हणतात, जी राजकीय कामकाजात ज्या भाषा वापरल्या जातात बघा, संसदीय अधिवेशनात त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं जे बोललं जातं, सन्माननीय सदस्याला, हे असं जे बोललं जातं ते काय असतं, राजकीय भाषा ज्या असतात त्या कशा असतात, प्रमाण भाषा असतात मित्रांनो. प्रादेशिक भाषा, आता प्रदेशानुसार सुद्धा काही ठिकाणी अशा प्रमाण भाषा असतात. साहित्यिक लोक जे असतात, साहित्यिक लोकांच्या भाषेत सुद्धा तुम्ही बघा, कधीच असं गावंढळपणा किंवा जो आपला बोलीभाषेतले शब्द ते असतात काही जणांच्या ह्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, न्यूनगंड आपल्या भाषेबद्दल आपण कधी बाळगलाच नाही पाहिजे, कारण आपली भाषा ही काय आहे, फक्त विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. व्याकरणासाठी, मार्क मिळवण्यासाठी ठीक आहे सगळ्या गोष्टी, पण पाण्याला जर आपण समजा, पाण्याला काय म्हणतात, पुण्याचे लोक काय म्हणतात, पाण्याला पाणी म्हणायचं नाही, काय म्हणायचं, पाणी म्हणायचं. आता पाण्याला पाणी जरी म्हणलं आणि पाणी जरी म्हणलं तरी ते काय दगड वाटतोय का कोणाला, नाही, ते काय वाटतंय, पाणी. तुम्हाला माझा विचार तर कळतोय ना, मग माझा विचार जी सांगण्याची पद्धत आहे, जी सांगण्याची भाषा आहे, ती विचार व्यक्त करण्याचं जे साधन आहे ती काय आहे, माझी भाषा आहे. तुम्हाला माझे विचार समजतात, म्हणजे माझी भाषा सुद्धा काय आहे, चांगलीच आहे. पण काही ठिकाणी काय होतं, भाषेवरून एक मित्रांना हे नवलं जातं. पुण्यामध्ये हा प्रकार भरपूर प्रमाणात घडतो बघा. पुण्यामध्ये काय होतं, आपण मराठवाड्यातून गेलो किंवा विदर्भातून पुण्यामध्ये मुलं आले, तर विदर्भातले मुलं काय म्हणतात, काय करून राहिला बी तू, असं अशा प्रकारे जर बोललं तर काय होतंय, पुण्यातला म्हणतो हे विदर्भातला दिसतोय. म्हणजे भाषेवरून काय होतं, मोठ्या प्रमाणात म्हणजे चिडवलं जातं मुलांना किंवा असं हे केलं जातं, कमी दर्जाचं म्हणतात. पण मित्रांनो, ही बी गोष्ट 100% खरी आहे की आपण जे खेड्यातले लोक आहोत, खेड्यातून जे आपण ग्रामीण भागातून जातो, हे प्रादेशिक भाषा जरी बोलणारे असलो तरी आपणच काय होतो, आपल्याकडे नॉलेज सुद्धा भरपूर असतं मित्रांनो. जसं आता आपले प्रादेशिक भाषेनुसार जी बोलीभाषा आहे, आपली बोलीभाषेमध्ये मकरंद अनासपुरे जे असतील आपले, तर मकरंद अनासपुरे कशाने फेमस झाले, सगळ्यांना माहिती आहे. मकरंद अनासपुरे किती शुद्ध भाषा बोलतात, सगळ्यांना माहिती आहे. शुद्ध भाषा किंवा मग शुद्ध का म्हणायचं बरं त्या कोणत्याही भाषेला, प्रमाण भाषातच आपण हे केलं पाहिजे असं काही आहे का, तर नक्कीच नाही मित्रांनो. बोलीभाषा सुद्धा ही आपलं भाषेचं जे आपले विचार व्यक्त करते तीच प्रमाण भाषा सुद्धा करते. पण बोलीभाषा आपल्याला जर सहज समजत असेल, मी आता हा लेक्चर घेताना मुद्दाम एक वेगळ्या टोनमध्ये बोलतोय आणि वेगळ्या ह्याच्यामध्ये बोलतोय. प्रमाण भाषेत बोलायचं झालं तरी आपण बोलू शकतो. पण काय होतं मित्रांनो, आपण जे आपली बोलीभाषा आहे ती मनामध्ये जास्त लवकर बिंबते मित्रांनो. म्हणूनच जो आपल्या भाषेतला साधेपणा आहे आणि जे आपल्या भाषेतला वेगळेपणा आहे त्याच्यावर सुद्धा काही स्टार खूप मोठे झालेले आहेत. आपण जर बघितलं तर आपले कोण, सयाजी शिंदे सुद्धा असतील बघा, त्यांनी सुद्धा कधी भाषेचा जास्त मोठा इश्यू केलेला नाही. तसंच आपले मकरंद अनासपुरे असतील, त्यांनी सुद्धा भाषेला जास्त महत्त्व दिलं नाही. त्यांनी जे आपल्यामध्ये क्षमता असते ना मित्रांनो, आपली जी क्षमता आहे ती आपण जर चांगल्यापैकी मांडली आणि आपण त्या क्षमतेला जर हे ठरलो, आपण त्या क्षमतेला सक्षम जर ठरलो समोर आणण्यासाठी, तर मित्रांनो आपण कधीही सक्सेस असतो. आणि त्यासाठी भाषा ही काहीच मॅटर करत नाही मित्रांनो. त्यामुळं भाषा ही व्याकरणासाठी जर समजा प्रमाण भाषा असेल किंवा जे भाषेचं व्याकरण असेल, ते व्याकरण म्हणजे काय आहे, भाषेचं अलंकार आहे. भाषा सुंदर दिसावी म्हणून आपण काय करतो, व्याकरणाच्या भाषेने बोलतो.
पण विचार मांडण्यासाठी किंवा भाषा एखाद्याची जर बोली भाषा असेल तर त्याने न्यूनगंड बाळगायचं काही कारण नाही मित्रांनो. नंतरचा जो प्रश्न आहे, जो आपली जी बीट आहे ती बीट आहे, भाषेचे जे 2 प्रकार पडतात ते 2 प्रकार पुढील प्रमाणे आहेत. आता हे 2 प्रकार कोणते आहेत? स्वाभाविक भाषा, त्यालाच आपण काय म्हणतो रे, नैसर्गिक भाषा म्हणतो. स्वाभाविक भाषेलाच आपण काय म्हणतो? नैसर्गिक भाषा सुद्धा आपण स्वाभाविक भाषेलाच म्हणतो. आता स्वाभाविक भाषेला नैसर्गिक भाषा म्हणतो म्हणजे काय असतं हे? याला पुरावा नसतो. आता तुमचा स्वभाव कसा आहे याला काय पुरावा असतो का रे? काहीच नाही. तुम्हाला ते अनुभव येतो आणि तुम्हाला कळतं ह्या माणसाचा स्वभाव असा आहे, त्या माणसाचा स्वभाव असा आहे. त्याला काही पुरावा असतो का? त्याला काहीच पुरावा नसतो. मग त्यामध्ये काय येतं, उदाहरण त्याचं जर बघितलं आपण तर बोलणे. आता जर समजा काय होतं, मी तुम्हाला काहीतरी बोलून गेलो किंवा आपल्यामध्ये जो व्यवहार ठरतो, 2 माणसांमध्ये व्यवहार ठरताना काय होतं की त्यांचा अगोदर बोलून तो व्यवहार झालेला असतो, पण तो बोलून झालेला जो व्यवहार आहे त्या व्यवहारानंतर प्रत्येक वेळेस काय होतं असतं की त्यांच्यामध्ये काय होतं, लेखी व्यवहार होतो. म्हणजे काय म्हणतात, तुम्ही काय करा, मला लेखी द्या. लेखी स्वरूपात काहीतरी दिलं म्हणजे लेखी म्हणजे काय असतं, लिखाण आपण इथं बघितलं. लेखी म्हणजे काय असतं, हा एक पुरावा असतो. आता बोललेल्याला काय पुरावा आहे का? हा, बोलल्याचं जर ते ध्वनिमुद्रण म्हणजे काय, रेकॉर्डिंग जर केलेली असली तर त्याला पुरावा असतो. पण हे जे असतं, आपण असं 4 माणसांमध्ये बोललो, त्याचं काही रेकॉर्ड नाही, तर त्याला काय पुरावा आहे का? त्याला काहीच पुरावा नाही. किंवा मी माझे हावभाव व्यक्त केले. आता कसं होतं, लहानपणी आहे ना, आम्ही काय करायचो, भावंड खेळता खेळता काय व्हायचं, मोठा भाऊ माझ्याकडे असं रागाने बघायचा किंवा मला वाकडं दाखवल्यासारखं ही करायचा, किंवा असं जे होतं आपल्या घरामध्ये. आपले मित्र काय करतात, शिक्षक लोक समोर शिकवत असताना ते मागच्या मागे काय करतात, एकमेकांना असं चिडवतात, हावभाव करून वेगवेगळे इशारे करतात. मग त्याने काय होतं, शिक्षकांना ते समजतं का? काहीच नाही. कारण आणि आपण जरी सांगायला गेलो याने मला असं केलं किंवा याने मला खोड केली याला काय पुरावा राहतो का? त्याला काहीच पुरावा नसतो मित्रांनो. म्हणजे ते काय असतात, जे आपले हावभाव असतात ना, ह्याला काहीच पुरावा नसतो. म्हणून ते कोणत्या गटामध्ये येतात? स्वाभाविक भाषामध्ये येतात. ते आपला स्वभाव दाखवत असतात आणि नैसर्गिकपणा असतो त्या भाषेलाच खरं तर मित्रांनो. पण नंतर मग काय झालं की पशुपक्ष्यांचे आवाज सुद्धा असतील, हे आवाज आणि नाटक करणं असेल, हे काय आहेत? नाटक म्हणजे काय रे? स्वभाव किंवा आपले जे हावभाव व्यक्त करणं हेच असतं नाटकामध्ये सुद्धा. मग ह्या गोष्टी काय आहेत? ह्या उदाहरणं आहेत स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेची. म्हणजे भाषेचा प्रकार आहे तो, त्या प्रकाराचे जे उदाहरणं आहेत ते बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज आणि नाटक, हे इत्यादी काय आहेत? स्वाभाविक भाषेचे, नैसर्गिक भाषेचे जे उदाहरणं आहेत. मित्रांनो, कृत्रिम भाषा जी आहे, कृत्रिम हा दुसरा प्रकार आहे, हा पहिला प्रकार. ह्या पहिल्या प्रकाराचे हे उदाहरणं आहेत मित्रांनो. पहिल्या प्रकाराचे जे उदाहरणं आहेत ते बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक इत्यादी हे काय आहेत? उदाहरणं आहेत. आता दुसरी जी भाषाचा जो प्रकार आहे आपला, ते दुसरा प्रकार कोणता आहे? कृत्रिम किंवा सांकेतिक. आता कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे काय? याच्यावर काय असतो? पुरावा असतो ह्याचा. म्हणजे कोर्टामध्ये आपण जे बोलतो त्या कोर्टातल्या बोलण्याला आपल्या हे फार महत्त्व असतं. ते का असतं? कारण त्या ठिकाणी काय होतं, आपले जे बोललेलं स्टेटमेंट असतं, आपण जे स्टेटमेंट देतो ते काय केलेलं असतं? लिहून दिलेलं असतं, लेखी स्वरूपात असतं. म्हणून त्याला पुरावा असतो. आणि हा जो पुरावा असतो ते काय असतं? संकेताने लिहून ठेवलेला असतो. आता म्हणजे काय की अगोदर काय माहीत असणार आहे की स्वरूपला स कशाला म्हणायचं किंवा त्याला व कसा जोडायचा, रू कसा म्हणायचा, र कसा करायचा, ह्याला काय अगोदर काय होतं का? पण त्याला काय केलं आपण? संकेत दिले. की कसे संकेत? समजा आता हे असा काय आला, असा असला की काय असं आहे, हा झाला मग आता हा जर झाला, हा एक संकेत झाला मित्रांनो. मग आपल्याला काय झालं, ही भाषा वाचण्यासाठी हे संकेत बघून आपण काय करतो? ती भाषा वाचतो. किंवा हे मग आता अक्षर आहेत, हे तुमच्याशी बोलतात का रे? तर हे तुमच्याशी बोलणार तर नाहीतच ना, कारण हे काय आहेत? संकेत आहेत. हे तुम्हाला संकेत बघून काय करावं लागणार? भाषा ओळखून घ्यावं लागणार. म्हणून ते काय आहेत? सांकेतिक जे खुणा आहेत, सांकेतिक खुणांनाच काय म्हणतो आपण? खुणाच्या स्वरूपात जे असते त्याला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणतो. आता हे टंकलेखन आहे. टंकलेखन म्हणजे काय आहे? आपलं टायपिंग आहे. मराठी भाषेतला हा शब्द इंग्लिशमध्ये टायपिंग असतो आणि मराठीमध्ये काय म्हणतात? त्याला टंकलेखन म्हणतात. तर टंकलेखन हा शब्द जो आहे तो बघा आपल्याला
आपण जे आता बोलीभाषेचं हे बोलत होतो, बोलीभाषेमध्ये आपण सहज काय करतो, भरपूर इंग्लिश शब्दांना आपण बोलीभाषेमध्ये हे केलेलं आहे. मग आता टंकलेखन हा शब्द आपल्याला माहीत नाही आणि टायपिंग हा शब्द आपल्याला माहिती आहे. टायपिंग अगोदर तरी जास्त माहीत नसताना तरी बी हे व्हॉट्सअपने त्यांनी लय आले. व्हॉट्सअपमध्ये काय होतं, आपण एखाद्याशी बोलत असलो आणि तो तिकडून बोलत नसला तर आपण काय बघतो, अरे हा काय कसं काय बोलत नाही, तर त्याच्यामध्ये मग वरती काय आलेलं असतं, ही इज टायपिंग. आता मग तो काय करतो, तो टाईप करत आहे हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे काय असतं, टायपिंग म्हणजे काय, टंकलेखन आहे. नंतर काय आहे आपलं अक्षरं सुद्धा काय आहेत, हे संकेतांकच आहेत ना, एक संकेताचे चिन्ह आहेत. अक्षर म्हणजे काय आहे, आपण पुढच्या टॉपिकमध्ये अक्षर जो आपला टॉपिक असेल त्याच्यामध्ये बघूच की ध्वनीच्या संकेताचे जे चिन्ह असतात त्याला काय म्हणतात, अक्षर म्हणतात. ते अक्षर सुद्धा काय आहेत मित्रांनो, तर ते सुद्धा एक सांकेतिक भाषेचंच उदाहरण आहे. मित्रांनो, पुढची ही आपली बीट आहे मराठी भाषेचे उगमस्थान. मराठी भाषेचं उगमस्थान म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीची सुरुवात होत असते म्हणजे त्याच काय होत असतो, उगम होत असतो. तर मराठी भाषा कशातून आली आता आणि कोणतं उगमस्थान आहे, तर आपण बघितलं जे आपली देवनागरी लिपी आहे तिचे ब्राह्मी लिपी ही जन्य आहे. ब्राह्मी लिपीचं बद्दल आपण बघितलं, ब्राह्मी लिपीचं कालच्या ह्याच्यातच बघितलं होतं. तर ते ब्राह्मी लिपी जी आहे ती काय आहे, सर्व लिपींची काय आहे, जननी सुद्धा म्हणतात त्याला. तसंच काय आहे, आपल्या मराठीची जी जननी म्हणतात ना, ती मराठी भाषेची जननी संस्कृतला म्हणतात. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमध्ये भरपूर शब्द आलेले आहेत, ते जे आले ते संस्कृत भाषेतून आलेले आहेत. म्हणून संस्कृत व प्राकृत भाषा जी होती ती काय आहे, आपल्या मराठी भाषेची ती उगमस्थान आहे. आता या भाषांपासून मराठी भाषा काय झालेली आहे, विकसित झालेली आहे. मराठी भाषेला हे वेगळं अस्तित्व आहे, पण मित्रांनो मराठी भाषेच्या विकासासाठी संस्कृत भाषेतले आपण काही शब्द वापरतो आणि प्राकृतिक भाषेतले सुद्धा काही शब्द वापरत असतो. भाषा हा शब्द जो आहे, आता ही बीट महत्त्वाची पण आहे मित्रांनो, पण यामध्ये समजून सांगण्यासारखा तर काही विषयच नाही. कारण तो काय आहे, संस्कृत जी भाषा आहे ती मराठी भाषा जी आहे ती संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून विकसित झालेली आहे. म्हणून याला काय म्हणतात, ह्या मराठी भाषेचे उगमस्थान म्हणतात मित्रांनो, संस्कृत आणि प्राकृत भाषेला. या भाषांपासूनच विकसित झालेली आहे आपली मराठी भाषा. आता भाषा हा शब्द संस्कृत भाषेमधील भाष या धातूपासून बनलेला आहे. मित्रांनो, भाष हा शब्द जो आहे, भाषा हा जो शब्द आहे ते संस्कृतमधल्या भाष या धातूपासून बनलेला आहे. आपण मराठीमध्ये तो भाष या धातूपासून आलेला भाषा हा शब्द घेतलेला आहे. आता भाष धातू जो आहे संस्कृतमधला त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर त्याचा अर्थ होतो बोलणे. नंतर लिप, आपण जे लिपी शब्द आहे आपला इथं बघणार आहोत आपण, हा जो आपला लिपी शब्द आहे या लिपी शब्दाला आपण कुठून घेतला आहे, ते सुद्धा आपण संस्कृतमधूनच घेतलेला आहे. संस्कृतमधला लिप हा जो शब्द आहे, ह्या लिप शब्दापासून, लिप शब्दाचा अर्थ काय आहे, लिंपणे. लिंपणे म्हणजे काय, लिप. आता ह्या शब्दाला आपण काय केलं, लिपी केलं. मराठीमध्ये घेऊन लिप या शब्दाचं काय केलं आपण, लिपी केलं. भाष शब्दाचं जसं आपण भाषा केलं होतं त्याचप्रमाणे आपण काय केलं, लिप या शब्दापासून लिपी शब्द तयार केला. लिपी म्हणजे काय मित्रांनो, शब्दशः अर्थ जर घेतला आपण तर संस्कृतमधला लिप हा शब्द त्याचा अर्थ होतो लिंपणे. हा शब्द जो आपण संस्कृतमधून घेतला, या शब्दावरूनच काय झालाय, लिपी हा शब्द रूढ झालाय. या शब्दावरूनच लिपी हा शब्द रूढ झालाय. मग मित्रांनो, आपली जी लिपी ह्या शब्दाची व्याख्या आहे, आता तुम्हाला विचारलं तर तुम्ही डायरेक्ट असं तर नाही सांगणार की लिप हा शब्द लिंपणे त्याचा अर्थ होतो आणि लिप या शब्दाचा अर्थ लिंपणे होतो आणि त्याला काय म्हणतात, लिपी म्हणतात, असं तुम्ही सांगणार आहे का, नाही. मग त्याची जी व्याख्या आहे लिपीची, तर लिपीची व्याख्या अशी आहे मित्रांनो, आपल्याला आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय म्हणतात, लिपी म्हणतात.
आता लिप्या वेगवेगळ्या आहेत, खुणा वेगवेगळ्या असतात मित्रांनो, त्यामुळे लिप्या हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक लिपीमध्ये आपण म्हणजे हेच आपल्या तोंडातून जे स्वर निघतात किंवा आपल्या तोंडातून जे शब्द निघतात, आपला ज्या आवाजाच्या खुणा आवाज निघतो त्याच्या खुणा जे केलेल्या जातात त्या वेगवेगळ्या असतात. पण हे आवाज निघणारे वेगवेगळे असतात का, तर नक्कीच नाही. कारण मग काय असतं, आपण मराठीमध्ये जसा आता हा ह काढला तसा इंग्लिशमध्ये काय काढतात ते एच काढतात, पण उच्चार काय होतो त्याचा हच होतो. म्हणजे आपल्याकडून जे धातू आपल्याकडून जे तोंडातून जे आपल्या आवाज निघतो त्या आवाजाचं काय असतं, उच्चार सारखाच असतो, फक्त खुणा त्याच्या वेगवेगळ्या असतात आणि त्या खुणांवरूनच काय होतं, लिपी बदलत असते. तर मित्रांनो, आपण ज्या खुणांनी लेखन करतो मग त्या खुणांना काय म्हणतात, लिपी म्हणतात. मित्रांनो, लिपी सगळ्यांची वेगवेगळी असेल पण जे उच्चार असतात ना ते उच्चार जवळपास सारखेच असतात. म्हणजे द ला दच म्हणणार, आता इंग्लिशमधून त्याला टी एच ई करून द जरी म्हणलं आणि मराठीमधून जरी द म्हणलं किंवा इंग्लिशमधून जर त्याला डी म्हणून जरी द केला आपण, तरी पण तो काय आहे, दच असतो. मित्रांनो, मराठी भाषेची जी आपली लिपी आहे ती कोणती लिपी आहे, तर ती देवनागरी लिपी आहे. हा सुद्धा म्हणजे हा पॉईंट आता सर्वांच्या पाठही असेल, सर्वांना माहीत असेल, त्यामुळे याबद्दल जास्त तुम्ही हे घेतलं तरी चांगलीच गोष्ट आहे, लक्षात ठेवलाच पाहिजे. आणि हा लक्षात असेलच म्हणून मी फक्त याला टिक करतो, महत्त्वाचीच बीट आहे. तर आणि ही जी लेफ्टकडून राईटकडे म्हणजे आपली डावीकडून उजवीकडे हे काय करायची पद्धत आहे, याची देवनागरी भाषेला लिहायची पद्धत आहे मित्रांनो. आता लिहिताना आता मी हे काय केलेलं आहे रे, हे डावीकडून उजवीकडेच इकडे लिहित गेलोय ना मी, इकडून इकडे आलोय का, उजवीकडून डावीकडे आलोय का, नाही. मग आपली मराठी भाषेचीच लिपी कोणती आहे, देवनागरी. आणि म्हणून काय आहे मित्रांनो, देवनागरीची जी लिहिण्याची पद्धत आहे ती डावीकडून उजवीकडे आहे. म्हणजे आपण उदाहरणासाठी मराठी सुद्धा घेऊ शकतो की आपल्या मराठी भाषेत आपण काय करतो, डावीकडून उजवीकडे लिहित जातो. म्हणून देवनागरी लिपीच काय असतं, डावीकडून उजवीकडे लिहित जाण्याची त्याची पद्धत आहे. देवनागरी हा शब्द कसा तयार झाला, तर त्याला काय झालं, संस्कृत मधला दिव हा शब्द आला. हे शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, हे महत्त्वाचे आहे. दिव हा शब्द आला, दिव पासून काय तयार झाला, देव झाला आणि त्याचा अर्थ होतो प्रकाशने, प्रकाशने होतो. मग असा अर्थ होतो त्याचा प्रकाशने, तर ती आपली काय आहे, देवनागरी लिपी आहे. दुसरी गोष्ट, देवनागरीची आणखी एक अशी महत्त्वाची बीट आहे की देवनागरी म्हणजे ही आर्य लोकांची भाषा होती मित्रांनो. आता आर्य लोकांची भाषा असल्यामुळं आणि आर्य हे लोक काय करायतात, जुने आर्य लोक स्वतःला देव समजायची. तर त्या आर्य लोकांनी स्वतःला देव समजायचे आणि ते नगरामध्ये राहायचे, शहरामध्ये राहायचे म्हणजे काय, नगरामध्ये राहायचे. आणि म्हणून देव आणि नगर या दोन शब्दांचा शब्द मिळून तयार झाला तो देवनागरी शब्द तयार झालेला आहे मित्रांनो. आता समोर त्याचा अर्थ आपण बघितलाच, प्रकाशने असा होतो देवचा अर्थ. आणि नंतर आपण देवनागरी हे लिपी जी आहे त्या देवनागरी लिपीतल्या काय काय बघणार आहोत, भाषा बघणार आहोत. ह्या भाषा सुद्धा महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. ह्या भाषा ऑप्शनमध्ये टाकून काय करतात, याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आपण काय काय केलेलं आहे, देवनागरी शब्दाच्या ज्या भाषा घेतल्या आहेत त्या भाषामध्ये काय करतात ते, ह्या भाषामध्ये दुसरी एखादी कोणती तरी भाषा मिक्स करून देतात, इंग्लिश देतील किंवा दुसरी कोणती देतील. मग हे काय आहे, मराठी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, गुजराती भाषा, पाली भाषा, आणखी दुसरी नेपाळी भाषा सुद्धा आहे मित्रांनो. नेपाळी भाषा, भरपूर भाषा आहेत पण ह्या महत्त्वाच्या भाषा आहेत मित्रांनो. हे एवढ्या माहीत असल्या तरी आपल्याला प्रश्न सुटतो. मराठी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, गुजराती भाषा, पाली भाषा आणि जी नेपाळी भाषा आहे, ह्या भाषा काय आहेत, देवनागरी लिपीतल्या भाषा आहेत. ह्या भाषा लिहिताना आपल्याला कोणती लिपी वापरतो आपण, देवनागरी लिपी वापरतो. आता हे लक्षात जर ठेवायचं म्हणजे ह्याची एक ट्रिक तयार केलेली आहे मित्रांनो मीच. तर ह्या ट्रिकमध्ये काय आहे, एक मुलीचं नाव सुद्धा येतं, पण हे तुम्ही काय करायचं आहे, ते तसं नाव हे घ्यायचं नाही आणि कुणालाही त्या नावावरून चिडवायचं नाही किंवा काय नाही. आपण हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे आणि ही फक्त ट्रिक म्हणून आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी वापरा मित्रांनो. याचं कधी कुणाला चिडवण्यासाठी किंवा कशासाठी वापर करू नका. हे काय आहे, मराठी, ही हिंदी, संस्कृत, गुजराती, पळाली आपण हा पालीसाठी पळाली हा शब्द वापरला आहे आणि नेपाळी भाषेसाठी आपण काय वापरला आहे, नेपाळ वापरला आहे. मग ही काय आपली ट्रिक कशी आहे मित्रांनो, ही संगू पळाली नेपाळला. आता हे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो सोपं जातं.
म्हणून आपल्याला एकदाच एका वाक्यावरून आपल्या ह्या 5-6 भाषा ज्या आहेत ह्या भाषा सगळ्या आपल्या लक्षात राहतात की त्या देवनागरीमधल्या आहेत. आता देवनागरी लिपीच्या ज्या आपल्या भाषा आहेत त्याची ट्रिक ही लक्षात ठेवा मित्रांनो. म ही संगू पळाली नेपाळला. म म्हणजे मराठी, ही म्हणजे हिंदी, संग म्हणजे संस्कृत, गु म्हणजे गुजराती, पळाली जी आहे आपला मित्रांनो, पळाली हा शब्द आपला कसा आहे, जरा जरा पाली सारखा आहे. म्हणून पळालीचं काय लक्षात ठेवा मित्रांनो, पाली. आणि नेपाळला, आता अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी आपण काय केलंय, म ही संगू पळाली नेपाळला असं केलंय. आणि ती आपली काय आहे मित्रांनो, देवनागरी भाषा, जी देवनागरी लिपी जी आपण ज्या भाषांमध्ये वापरतो त्या भाषांची ही काय आहे, ट्रिक आहे मित्रांनो. तर आपण आता पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी बघू मित्रांनो. मी हे सगळ्या गोष्टी रिपीट करतोय म्हणजे याला खूप महत्त्व आहे मित्रांनो. याच्यावर प्रश्न नेहमी येत असतात. भाषा या धातूपासून जो शब्द तयार होतो याला बोलणे हा शब्द, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. लिप ह्या धातूचा जो अर्थ आहे लिंपणे, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर भाषा हा शब्द आपला संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे, याच्यावरही प्रश्न येतात. ह्यामध्ये जे आपले ज्या सगळ्या बीट आहेत सगळ्याच महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या भाषा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते काय करतील, हिंदी देतील, नाहीतर कोकणी देतील. तर आता कोकणी ह्या सगळ्या भाषा बाकीच्या काय आहेत, ह्या मराठी भाषेनेच उलट आपण काय करतो, लिहितो. पण मराठी भाषा आपण कशी तयार झालेली आहे आणि तिचं उगमस्थान कोणतं आहे, तर ते उगमस्थान म्हणजे काय आहे, संस्कृत आणि प्राकृत ह्या 2 भाषांपासून काय कोणती भाषा तयार झाली आहे, आपली मराठी भाषा ही विकसित झालेली आहे. म्हणून काय म्हणतात आपण त्याला, काय म्हणतो, मराठी भाषेचं उगमस्थान कोणाला म्हणतो, संस्कृत आणि प्राकृतिक भाषेला. मित्रांनो, ही जी भाषाचा भाष शब्द आणि याचा अर्थ बोलणे, लिपीचा जो लिंपणे आहे, लिप म्हणजे काय, लिंपणे, त्यापासून तयार झालेला लिपी शब्द, ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे, हे सगळ्यात महत्त्वाची बीट आहे मित्रांनो. हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे आपल्याला हे काहीच वाटत नाही, पण याच्यावर सुद्धा मित्रांनो प्रश्न येत असतो. आणि डावीकडून उजवीकडे लिहितात, हे सुद्धा काय विद्यार्थ्यांना कसं असतं, सगळं माहीत असतं, पण डावीकडून उजवीकडे का उजवीकडे डावीकडे या गोंधळात मित्र तिथं सुद्धा टाइमपास करत असतात मित्रांनो. तर त्याच्यासाठी काय करायचं, देवनागरी लिपी जी आहे आपली ही मराठी भाषेची लिपी आहे, आपल्याला माहीत आहे. आता मराठी भाषेची लिपी आपल्याला माहीत असल्यामुळे आपण काय करायचं, मराठी भाषा कशी लिहितो हे आपल्याला माहिती आहे, आपण मराठी भाषेतच लिहितो. म्हणून आपल्याला माहिती आहे आपण डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे लिहित जातो. का कोणी येतं उजवीकडून डावीकडे लिहित, कोणीच नाही येणार. कारण कसं आहे, ती मराठीची जी देवनागरी जी भाषा आपण लिहितो, देवनागरी जी लिपी आपण लिहितो, ती लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे मित्रांनो, डावीकडून उजवीकडे जायची पद्धत आहे. तसंच देवनागरी हा दिव शब्दापासून आला, हे एवढं काय महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा असलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण नंतर काय आहे, देवनागरी हा शब्द दिव ह्या शब्दापासून आला. आणि नंतर देवनागरीच्या जे समजा आपण ज्या ज्या भाषामध्ये देवनागरी लिपी वापरतो, तर ती देवनागरी लिपी आपण ज्या ज्या भाषेमध्ये वापरतो त्या भाषांची आपण एक ट्रिक तयार केलेली आहे. म ही संगू पळाली नेपाळला. आता म मराठी, ही हिंदी, संस्कृत, गु गुजराती आणि पालीचं आपण काय केलेलं आहे, पळाली. आणि नेपाळ हा नेपाळी भाषा सुद्धा जी आहे ती नेपाळी भाषा सुद्धा कोणत्या लिपीमध्ये लिहितात मित्रांनो, तर ती सुद्धा देवनागरी लिपीमध्ये लिहितात. आता हा उर्वरित सगळा पाठांतराचा भाग आहे मित्रांनो. यावर अनेक प्रश्न आलेले आहेत आणि इथून पुढे येतील, तर आपला एकही प्रश्न जायला नको, त्याच्यामुळे आपण हे काय महत्त्वाचे जे काही पुस्तकं, त्यांचे लेखक आणि ही काही थोडीफार महत्त्वाची जी माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आता मराठी व्याकरणाचे जे काही स्रोत आहेत किंवा पुस्तकं आहेत, मराठी व्याकरण, आता आपल्या इतिहासापासून जे आपल्याला मराठी व्याकरणाचे जे स्रोत आहेत, जसं की आता सध्या आपल्याला मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे मोठाले स्रोत जर म्हणलं तर मोरा वाळंबे असतील, बाळासाहेब शिंदे सरांचे असतील, असे आपल्याला काय आहेत व्याकरणाचे स्रोत आपल्याला आताचे माहीत आहेत. पण पूर्वीच्या काळापासून जे काही महत्त्वाचे स्रोत होते ते स्रोत कोणते कोणते होते बघा. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, आता या ठिकाणी मराठी नाही आहे, मराठा आहे. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे का कोणाचं आहे, विल्यम कॅरी यांचं आहे. विल्यम कॅरी यांचं काय आहे,
द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माहिती याच्यात ही आहे की हे पुस्तक मराठी लँग्वेजचं ग्रामर आहे. हे ग्रामर कशाचं आहे? मराठी लँग्वेजचं आहे. पण ते पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे? तर ते पुस्तक आहे इंग्रजी भाषेत लिहिलेलं. कारण त्यांचे लेखक सुद्धा कोण आहेत? इंग्रज अधिकारीच होते, विल्यम कॅरी. आता हे इंग्रज अधिकारी विल्यम कॅरी काय होते? या ग्रामरचे कोण होते? लेखक होते. कोणत्या पुस्तकाचे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. दुसरी बीट याच्यामध्ये हे आहे मित्रांनो, दुसरी बीट अशी आहे की महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आता महाराष्ट्र भाषा, मराठी भाषेलाच काय म्हणलं यांनी? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण 1836 मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांनी काय केलेलं आहे? लिहिलेलं आहे. हे सुद्धा दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवण्याची गरज आहे मित्रांनो. ह्या पुस्तकांवरती काय येतं? एका ठिकाणी पुस्तकं दिलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला काय दिलेले असतात? त्याचे लेखक दिलेले असतात. मग त्या दुसऱ्या बाजूचे लेखक आणि ह्या पुस्तकांचे काय करायचे असतात? आपल्याला जोड्या लावायच्या असतात. ह्याचे वर्ष लक्षात ठेवले नाही ठेवले काय अडचण नाही. हे दोन पुस्तकं जे आहेत ना मित्रांनो, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, त्याच्यामध्ये गंगाधर शास्त्री फडके यांनी पण लिहिलेलं आहे. म्हणजे यांच्या नावाने सुद्धा विचारू शकतात. आणि दादोबा पांडुरंग तळखडकर जे आहेत त्यांच्या नावाने सुद्धा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक विचारू शकतात. पण मित्रांनो, एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला हे दोघांचेही नावं देणार नाहीत. एक तर दादोबा पांडुरंग तळखडकर यांचं देतील किंवा मग गंगाधर शास्त्री फडके यांचं देतील. दुसरी जी आपली बीट आहे नंतरची, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळेच काय आहे? महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे अपवादात्मक आहे मित्रांनो. यामध्ये काय आहे? दोन लेखक आपल्याला सांगितलेले आहेत त्यांनी. दादोबा पांडुरंग तळखडकरांचंही नाव यामध्ये दिसतं आणि गंगाधर शास्त्री फडके यांचंही आपल्याला काय दिसतं? नाव दिसतं. म्हणून फक्त एक महत्त्वाची ही आहे गोष्ट आहे की तुम्हाला जर हे दिलं तर यामध्ये मी समजा आता तुम्हाला गंगाधर शास्त्री फडके सांगून मोकळं झालो असतो. पण जर उद्या महाराष्ट्र भाषेचे व्याकरण याचं जर दादोबा पांडुरंग तळखडकर आलं तर काय म्हणणार? की आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय किंवा मग शिकवताना चुकीचं शिकवलंय. तर मित्रांनो, असा उल्लेख 2-3 ठिकाणी मला दिसलेला आहे की महाराष्ट्र भाषेचे जे व्याकरण आहे ते गंगाधर शास्त्री फडकेंचं बी सांगितलं गेलंय आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण जे आहे ते दादोबा पांडुरंग तळखडकरांचं सुद्धा सांगितलं गेलं आहे. मला 2-3 पुस्तकांमध्ये असंच भेटलंय मित्रांनो. त्यामुळं काय, तुम्हाला जर याबद्दल काही डिटेल माहिती असेल तर मला नक्की टेलिग्राम करा मित्रांनो. माझं टेलिग्राम लिंक या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देत आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ह्या टेलिग्राम लिंकवरती मला काय करा, याचं जर तुम्हाला स्पष्टीकरण किंवा काही माहिती असेल तर याची विशेष दुसरी माहिती असेल काही तर मला ती तुम्ही देऊ शकता मित्रांनो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू ते चेंज करून घेऊ शकतो. नंतर काय आहे, शास्त्रीय मराठी व्याकरण जे आहे, हा एक पुस्तक आहे दुसरं मित्रांनो. शास्त्रीय मराठी व्याकरण 1911 मधलं हे पुस्तक आहे. याचे लेखक कोण आहेत? आपल्या मोरा वाळंबेसारखं ज्यांचं नाव काय आहे? मोरो केशव दामले जे आहे ते कोण आहेत? शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक आहेत. आणि आपले जे मोरा वाळंबेचं पुस्तक आहे, मोरा वाळंबे सरांचं, तर ते काय आहे? सुगम मराठी व्याकरण व लेखन हे त्यांचं काय आहे? पुस्तक आहे. तर सुगम मराठी व्याकरण जे काय आहे, कोणाचं आहे? मोरा वाळंबे सरांचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि शास्त्रीय मराठी व्याकरण जे आहे ते कोणाचं आहे? मोरो केशव दामले यांचं आहे. त्यानंतरची महत्त्वाची बीट म्हणजे काय? आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण म्हणजे कोणी लिहिलं आहे? हे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे कोणी लिहिलेले आहे? तर म.पा. सबनीस यांनी हे लिहिलेलं आहे. म.पा. सबनीस यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मराठी व्याकरणावर निबंध लिहिलेला आहे. मराठी व्याकरणावर निबंध कोणी लिहिलेला आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी काय केलेलं आहे? मराठी व्याकरणावर निबंध लिहिलेला आहे. मराठी व्याकरणाचे व्याकरण बघा, ह्याचं पुस्तकाचं नाव थोडंसं वेगळं वाटतंय आपल्याला. मराठी व्याकरणाचे व्याकरण हे कोणाचं आहे? कृपा कुलकर्णी यांचं आहे. कृपा कुलकर्णींचं मित्रांनो खूप मोठं योगदान आहे बरं का मराठी व्याकरणामध्ये. तर त्यांचे जे 2007 मध्ये बी काही लिखित झालेले आहेत ते त्यांच्या याच्यातूनच आपल्याला संदर्भ सापडलेले आहेत मित्रांनो. तर असू द्या, बाकी काय आहे जे आपण हे 7 पुस्तकं जे महत्त्वाचे आहेत, हे 7 पुस्तकं आत्ताच आपण बघितले. तर त्याचे पुन्हा मित्रांनो
पाठ करा आणि हे पाठ केल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही मित्रांनो, कारण यावर खूप प्रश्न आलेले आहेत. ह्यावरती आलेला प्रश्न म्हणजे कसा आहे, आपल्या टप्प्यात आलेला कार्यक्रम आहे मित्रांनो. आपल्या जर टप्प्यात आला तर आपण त्याचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे मित्रांनो, तर आपल्या शिकण्याला आणि माझ्या शिकवण्याला अर्थ आहे. म्हणून मित्रांनो हे सगळ्या गोष्टी काय करायला पाहिजे, आपण हे पुस्तकं हे माहिती असायला पाहिजे. हे सगळेजण पुन्हा पुन्हा बघा, पुन्हा पुन्हा वाचा मित्रांनो. त्यामुळे काय होईल, आपल्या हे पाठ होऊन जाईल आणि हे पाठ होणं गरजेचंच आहे मित्रांनो. कारण काय होतं, एका बाजूला काय देतात, पुस्तकाची नावं देतात आणि दुसऱ्या बाजूला काय करतात, लेखकांची नावं देतात. कधी कधी डायरेक्ट तुम्हाला द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणून खाली ऑप्शन देऊ शकतात आणि त्यामध्ये विल्यम केरी, गंगाधर शास्त्री फडके आणि दादोबा पांडुरंग तरखडकर असे, मोरो केशव दामले असे ऑप्शन देतील. तर तुम्हाला त्यावेळेस सुद्धा असं कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे. कन्फ्यूज होण्यासारखे कोणते आहेत मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र भाषेचे जे व्याकरण आहे, हे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे या पुस्तकासाठी 1836चेच पुस्तकं आहेत. मुद्दाम मी तुम्हाला या ठिकाणी उल्लेख, हे दोन्ही पुस्तकं 1836चे असल्यामुळं मित्रांनो काय ह्या दोघांचं एकच पुस्तक असेल असं माझा अंदाज आहे. आणि म्हणून ह्या एका पुस्तकासाठी जरी ह्या नावासाठी तुम्हाला दोन्ही लेखकांची नावं एका ठिकाणी मिळणार नाहीत, एकाच प्रश्नामध्ये दोघांची नावं येणार नाहीत मित्रांनो. या दोघांपैकी कोणाचंही आलं तरी ते काय करून टाकायचं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्याला ते नाव देऊन टाकायचे मित्रांनो. त्यांचं पुस्तक असं गृहीत धरायचं. एका प्रश्नामध्ये तुम्हाला हे दोन ऑप्शन नसतील, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि शास्त्रीय मराठी व्याकरण जे आहे ते कोणाचं आहे, मोरो केशव दामले. पुन्हा एकदा आपण सर्व रिव्हिजनसाठी लगेच बघून घेऊ. आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण कोणाचं आहे, ते म पा सबनीस यांचं आहे. मराठी व्याकरणावर निबंध हा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा आहे. आणि मराठी व्याकरणाचे व्याकरण हा कोणाचा आहे, कृपा कुलकर्णी यांचा आहे. मित्रांनो हे सगळे पाठ कराल तुम्ही, हे सगळं लक्षात राहील आणि हे पुन्हा पुन्हा बघता आले ही माझी अपेक्षा आहे मित्रांनो. आणि यावर आपले प्रश्न सुटणार आहेत. आपण 1 मार्क जरी यामुळे मिळणार असला, आपला टप्प्यात आलं की आपण बरोबर कार्यक्रम करतो मित्रांनो. त्या प्रमाणात हा जर टप्पा आपल्या टप्प्यात आला तर आपण याचा कार्यक्रम नक्कीच करणार मित्रांनो आणि आपल्याला तो मार्क मिळणार. म्हणून मित्रांनो हे परत परत बघा आणि ह्या पुस्तकांची जी लेखक आणि पुस्तकं आहेत हे पाठ करा मित्रांनो. व्याकरणामध्ये याचं महत्त्व आहे. पुन्हा काय आहे की मराठी भाषेचे पाणिनी. आता मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात, आपल्याला माहीत असेल सगळ्यांना, दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत आपले, दापा तरखडकर म्हणतो आपण त्यांना आपण दापा तरखडकर असं म्हणतो. तर ते काय आहेत, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. दुसरी गोष्ट कोणती आहे, दुसरे आपले मराठी भाषेचे शिवाजी. आता बघा, शिवाजी हा शब्द जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वच असं केलं मित्रांनो की शिवाजी हे नाव जे आहे ते नाव एक ब्रँड बनलेलं आहे. आणि जे ब्रँड बनतं ना नाव, ते नाव शेवटपर्यंत चालत असतं. कोणत्या बी परिपूर्ण आणि ज्या सक्षम कार्यकर्ता जो असतो, जो सक्षम जे माणूस असतो, तो काय करतो, त्या भाषेतला किंवा त्या कामातला काय म्हणतात, शिवाजी म्हणतात. मराठी भाषेतला शिवाजी, मराठी भाषेतले शिवाजी हे कोणाला म्हणलं जातं मित्रांनो, विष्णूशास्त्री चिपळूणकरांना. तर शिवाजी या शब्दाचा एवढा समर्पक अर्थ आहे मित्रांनो. समर्पक म्हणजे सर्व गुण संपन्न म्हणलं तरी चालेल असं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं मित्रांनो. हा आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे आणि आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास लाभला आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचं सुद्धा आपल्याला काय झालेलं आहे, इतिहास लाभलेला आहे. शिवाजी महाराजांचा वारसा आपण जपतो मित्रांनो. आपण सुद्धा यूट्यूब आणि ह्याच्यामध्ये रील्स वगैरे बघण्यात टाइम घालण्यापेक्षा अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आपल्याला शिवाजी महाराजांचा वारसा आहे, ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे मित्रांनो आपल्यासाठी. मराठी भाषेचे जे जॉन्सन आहेत, मराठी भाषेचे जॉन्सन बघा, जॉन्सन सुद्धा एक माणसाचंच नाव येणार आहे. हे माणसाचं नाव असून ते कोणाला दिलेलं आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर हे कोण आहेत, मराठी भाषेचे जॉन्सन आहे. अशी काही नावं आहेत मित्रांनो की त्या नावांचा असा इतिहास तयार होतो आणि ते नाव एक ब्रँड तयार होतं. ब्रँड हा खूप दिवसांच्या आणि खूप त्यागाचं जे समर्पणाने जे नाव बनतं ते खरं मित्रांनो नाव बनत असतं. आणि ते नाव कोणतं आहे, शिवाजी महाराजांचं जे नाव असेल, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून त्यांना ते गौरव केलेला आहे. म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं जे कार्य होतं त्या कार्याचं जे समजा त्यांनी हे केलेलं आहे, तर त्याला उपमा कशाची दिलेली आहे, तर मराठी भाषेचे शिवाजी. शिवाजी महाराज हे एका गोष्टीचे नव्हते किंवा एका ह्याच्यासाठी नव्हते. शिवाजी महाराजांचं जे काम आहे, शिवाजी महाराजांचं कार्य जर आपण बघितलं तर ते उद्योजक सुद्धा होते.
पुन्हा दुसरी गोष्ट ते एक उत्कृष्ट प्रशासक होते आणि ते उत्कृष्ट जाणता राजा म्हणून त्यांना समजलं जातं. ते उत्कृष्ट शेतकरी सुद्धा होते मित्रांनो. शिवाजी महाराज उत्कृष्ट बिझनेसमॅन सुद्धा होते. त्यांचा जे बिझनेस तुम्ही बघितलात किंवा त्यांना भरपूर गोष्टींचं जे आहे ते नॉलेज भरपूर होतं शिवाजी महाराजांना. म्हणून ते शिवाजी महाराज हे काय झालं आहे, एक ब्रँड तयार झालेला आहे मित्रांनो. खूप दिवसाच्या समर्पणानंतर असा एक ब्रँड तयार होत असतो आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते एक ब्रँड बनलेलं आहे. मराठी भाषेचे व्याकरणाचे जे शिवाजी आहेत ते शिवाजी कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो आणि आपण हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं मी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण ही जी मोफत विनामूल्य मराठी व्याकरणाची जी सिरीज घेऊन आलेलो आहे ही विनामूल्य मराठी व्याकरणाची सिरीज काय करा, जास्तीत जास्त शेअर करून मित्रांनो या ठिकाणी मला सहकार्य करा. मित्रांनो माझी एकच विनंती आहे की हे आपलं जे आपण समाजसेवेचं कार्यच म्हणता येईल, समाजसेवा म्हणण्यापेक्षा माझं कर्तव्य आहे मित्रांनो की मला जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला वाटलंच पाहिजे आणि ज्ञान वाटल्याने ज्ञान कमी होत नसतं. म्हणून मी काय करतोय, हे मराठी व्याकरणाची जी सिरीज आहे ही सर्वांसाठी मोफत आणलेली आहे. आपण A to Z शेवटपर्यंत ही व्याकरणाची सिरीज कंप्लीट करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट हेच तुम्हाला बघा वाटलं असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण मला तरी असं वाटतं की मी हे तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये ते पोहोचवलेले आहे. आणि ह्या सोप्या भाषेत असंच आपण इथून पुढे ही सगळे टॉपिक बघणार आहोत. याच्यानुसार आता आपण लगेच पुन्हा काय करणार आहोत, आयोगाचे जे मागचे प्रश्न जे आले होते त्या प्रश्नांचं सुद्धा आपण या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत. म्हणजे कोणत्या परीक्षेला काय प्रश्न आला आणि कोणत्या परीक्षेला कसा प्रश्न आला आणि त्याला टॅकल कसं करायचं, त्याचे उत्तरं कसे काढायचे हे सुद्धा आपण मित्रांनो यामध्ये बघणार आहोत. म्हणजे मराठी व्याकरणाचा जो आहे तो आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, जे जुने किती 1984 पासूनचे PSIच्या परीक्षेला असू द्या किंवा मग STI राज्यसेवा, जिल्हा परिषद, तलाठी, ग्रामसेवक ह्या सगळ्या परीक्षांचे, पोलीस भरतीचे असू द्या, वन विभागातल्या असू द्या, शिक्षण भरती, बँकिंग, एवढंच नाही तर मित्रांनो स्कॉलरशिपला सुद्धा आलेले जे प्रश्न आहेत ह्याचे सुद्धा आपण काय करणार आहोत या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत. म्हणजे जेणेकरून आपल्याला कसाही प्रश्न विचारला तरी कोणत्याही प्रश्नात कोणताही प्रश्न आपल्या टप्प्यात आला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं काय करता येईल, करेक्ट कार्यक्रम करता येईल मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.